सामंतांची हत्या का केली असावी? छोटा राजन याच गुन्ह्यामध्ये 26 वर्ष जेलमध्ये होता. त्या गिरणी मालकांपैकी कोणी तरी त्यावेळेचे जे कोणी होते पॉवरमध्ये त्यांच्यावरही थोडेफार आरोप झालेले होते. तुम्ही एअर इंडियामध्ये एअर होस्टेस होता. मला असं वाटलं नव्हतं की मी तिथे टिकेन. जेव्हा तुमचा लग्नाचा डिसिजन झाला, दोघांनीच निर्णय घेतला लग्नाचा. आमच्या घरून थोडासा विरोध होता. तेव्हा कोणी घरचे कुटुंब आमच्या बरोबर नव्हते. तुमच्या मुलीचं लग्न महाराष्ट्रभरात गाजलं. जेव्हा तुमच्या मुलीने आंतरधर्मीय लग्न केलं तेव्हा टीका झाली. कुठेच अंतर जाते. ते माझ्या कुटुंबाचा प्रश्न आहे, समाजाचा नाही. तशा ही पॉलिटिकली सोशली खूप ऍक्टिव्ह असते. काय वाटतं मुलीने राजकारणात यावं? ज्याची थोडीही नैतिक बुद्धी जागेवर आहे तो राजकारणात का येईल? सर्वात जास्ती उपहास हा राजकारण्यांचा केला जातो. पण तुमचे पतीच राजकारणात येतात, ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये आहेत. आता आव्हाड खूप पुढे गेले आहे. तर ते ही ऑलरेडी गॉन इन द चक्रव्यूह, पण तेही बाहेर पडले तर मला खूप आवडेल. आव्हाडांनी त्यांच्यात असा काय बदल करावा? स्वभाव बदलणं खूप कठीण आहे. मला स्वतःला खूप तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे हा. त्यांना आता जेन्युइन फ्रेंड्स कोणी उरलेत का हा संशोधनाचा विषय. काय एवढी चीड आहे तुम्हाला राजकारणाबद्दल? तुम्ही जे राजकारण बघताय, जे बाहेर जे बघताय ते हिमनगाचं टोक आहे. आतमध्ये जे काय आहे ते अजिबात चांगलं नाहीये. कोणताही राजकारणी नेता कसा बनतो? त्यांच्या कार्यकर्त्यांमुळं, मतदारांमुळं, जनतेमुळं. पण आपण हे विसरतो की एक व्यक्ती, एक राजकीय व्यक्ती नेता बनण्यामागे त्यांची साथीदार देखील तितकीच महत्त्वाची असते, म्हणजे त्यांची पत्नी. आणि ते एक प्रकारच्या लीडरच असतात म्हणा. आणि अशाच एक लीडर आपल्यासोबत आज गप्पा मारायला आलेले आहेत, ऋता सामंत आव्हाड. त्यांची दुसरी ओळख म्हणजे त्या जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी आहेत. मॅम, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. काय वाटतं, जितेंद्र आव्हाडांना आम्ही जसं पाहतो एकदम ॲग्रेसिव्ह असतात, आक्रमकपणा त्यांच्यात आहे. स्वभावच तसा आहे का राजकारणात तसा आक्रमकपणा आणावा लागतो? खरं म्हणजे दोन्हीचं मिक्सचर आहे. हां. की ते खूप बोलत नाहीत. राजकारण हा विषय नसेल तर ते पूर्ण इंट्रोवर्टच आहेत. अच्छा. ते जास्ती बोलत नाहीत. आणि अग्रेसिव्ह म्हणजे मला असं वाटतं की आता गेल्या काही वर्षामध्ये ज्या तऱ्हेने आपल्या राज्यातलं राजकारण चाललंय त्या हिशोबाने सुरुवातीला गरज म्हणून मला वाटतं ते अग्रेसिव्ह झाले. आणि आता तो त्यांची एक सवय म्हणा किंवा एक स्वभाव म्हणा थोडासा बदललाय आणि आता ते थोडे जास्ती आक्रमक झालेत. आणि त्यांच्या भाषणामध्ये पण तो आक्रमकपणा दिसतो. आणि ते तितकेच हळवे देखील असतात. आम्ही शरद पवारांच्या बाबतीत बघितलं की ते शरद पवारांचे मानसपुत्र म्हटले जातात. काय एवढे शरद पवारांचे ते जवळ गेले? आणि असंही आम्ही ऐकलं की शरद पवारांशी भेट घालून देणं किंवा व्हाया सुरेश कलमाडी हे सगळं त्याच्या मागे तुम्ही होतात. नाही, ॲक्च्युली मी नव्हते. काहीतरी एका पुण्यामध्ये एक काहीतरी बिझनेस प्रपोजल त्यावेळेला आलं होतं. हां. थर्मॅक्स कंपनीचं. ओके. त्यावेळेला कलमाडी सरांची पुण्यामध्ये बऱ्यापैकी पकड होती. म्हणून आम्ही त्यांना त्या कामासाठी भेटायला दिल्लीला ॲक्च्युली अप्रोच झाले होते आव्हाड त्यांना. अच्छा. आणि त्यावेळेला पण ते काँग्रेसमध्ये होते. अगदीच काहीतरी लोकल लेवलला त्यांचं काहीतरी पद होतं. तेव्हा आम्ही जेव्हा गेलो मग ते थर्मॅक्स बाजूला राहिलं. आणि मग कलमाडी सरांनी सांगितलं की अरे मी ओळख करून देतो जितेंद्र. असं करून मग ते ॲक्च्युली पवारसाहेबांशी त्यांचा परिचय झाला, इंट्रोडक्शन झालं. आणि मग तेव्हापासून ते आव्हाडांना प्रॉबब्ली पॉलिटिक्सच मध्ये जास्ती इंटरेस्ट होता, कारण ते युनिव्हर्सिटीमध्ये असताना पण ते पॉलिटिक्स करायचे. म्हणून त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि मग पवार साहेबांच्या ते अजून जवळ येत गेले. आणि नंतर तर सगळ्यांना माहिती आहे. आणि आज काय ते पवारांच्या सोबत आहेत. पक्ष फुटला तरी देखील त्यांची जी भूमिका आहे ती त्यांनी कायम ठामपणे मांडलेली आहे. की काय वाटतं, जेव्हा पक्ष फुटला होता, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली होती, तेव्हा जी घालमेल सगळ्यांचीच झाली, दोन्ही गटातली म्हणता येईल, एकाच गटाची नाही. तर तुम्ही कसं पाहिलं आव्हाडांना त्या दरम्यान? नाही, लोक खूप अफवा, मीडिया सगळेजण बोलायचे की आता बहुतेक पवार साहेब पण बहुतेक जातील बीजेपीत वगैरे. पण मी जेव्हा ह्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की पवार साहेब तर जाणार नाहीत, पण जर काही कारणामुळे त्यांना जर जावं लागलं तर मी कुठेही न जाता घरी बसेन. म्हणजे पण माझ्या विचारांशी मी तडजोड नाही करणार.
म्हणजे त्यांचा हा स्टँड होता. हो, म्हणजे ते म्हणाले ज्या आयडिओलॉजीच्या बरोबर राहून मी मोठा झालो, ज्या आयडिओलॉजीमुळे मी राजकारणात आलो आणि ज्या माझे जे काही आजपर्यंतचे माझे समज आहेत किंवा माझा जो एक रस्ता आहे त्याच्यावर चालून मी एवढा सक्सेसफुल झालो आहे, तर आता अचानक मी पूर्ण माझे विचार 360 डिग्रीमध्ये नाही वळवू शकत. सो म्हणजे मी भाजप सोबत जाणार नाही हा त्यांचा स्टँड होता. म्हणजे भले मोठे पवार, शरद पवार जर गेले असते भाजप सोबत तर जितेंद्र आव्हाड गेले नसते. हो, कारण त्यांची विचारसरणी थोडीशी काँग्रेसी आहे, म्हणजे जशी पूर्वी सगळ्यांचीच होती. हो, म्हणून ते गेले नसते असं त्यांच्या बोलण्यावरून तरी मला वाटलंय. तुमचं आणि आव्हाडांचं दोघांचंही म्हणजे पार्श्वभूमी थोडी वेगळी होती. तुम्ही एका सामाजिक चळवळीमध्ये होता, त्या वातावरणात तुम्ही वाढलात. दत्ता सामंत तुमचे जे काका होते ते कामगार चळवळीचे नेते होते. अशा वेळेस काय वाटलं की एका सामाजिक चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या घरातनं एका राजकीय कुटुंबात जाणं, म्हणजे हा बदल तुमच्या आयुष्यात जो घडला त्याचा काहीतरी परिणाम, प्रभाव तुमच्यावरती झालाच असेल. कुटुंब आहे ना ते राजकीय नाहीये. त्यांच्या मागच्या 42 पिढ्यामध्ये कोणीच राजकारणात नव्हतं. पण आता जेव्हा तुमचे पती आमदार झाले त्यानंतर ते राजकीय कुटुंब झालं. आता म्हणजे तेच झाले, तरी कुटुंब हे राजकारणात नव्हतं. आपण असं म्हणू शकतो की राजकारण्यांचं कुटुंब झालं, राजकीय कुटुंब नाही म्हणतायत, राजकारण्यांचं कुटुंब म्हणजे तसं. आणि त्यावेळी जेव्हा माझे काका जेव्हा म्हणजे त्या ह्याच्यामध्ये गेले, ते ऍक्च्युली ओढले गेले. म्हणजे ते पंतनगरमध्ये प्रॅक्टिस करायचे घाटकोपरला, आणि त्यांच्याकडे चांदिवलीचे खूपशे खाण कामगार यायचे, आणि ते खूप वाईट त्यांचं जे एकंदरीत जे काम करण्याची जे काही वातावरण होतं खाणीमध्ये, तिथे त्यांचं खूप शोषण होत होतं. म्हणजे कसं, हे सुपरवायझर्स बिचारे त्यांना लिहिता वाचता यायचं नाही, तर त्यांच्याकडनं रोजची जी मजुरी होती त्या खोट्या ह्याच्यावर रकमांवर सह्या घेतल्या जायच्या. त्यांच्याकडे बरेचदा पैसे नसायचे, त्यांना खूप रोग व्हायचे. त्या दगडाच्या खाणीमध्ये काम करून करून त्यांना स्पेशली लंग्सशी रिलेटेड खूप आजार व्हायचे. पण अजूनही तसंच आहे आपल्याकडे. अजूनही संघटित किंवा असंघटित एक ठराविक वर्गातला कामगार आहे, तो ह्या शोषणामधून अजूनही जातोय. कारण आम्ही कामं केली आहेत म्हणून आम्हाला माहिती आहे त्यांच्याबरोबर. तर मग एकदा असंच काहीतरी झालं आणि तिथे गेले म्हणजे डॉक्टर तिथे गेले, तेव्हा त्यांना खूप मारलं वगैरे त्या लोकांनी, मॅनेजमेंटच्या लोकांनी. आणि तेव्हा मग ते चिडले आणि ते म्हणाले की आता मात्र मी ह्यांना एकत्र करणार आणि यांच्यासाठी लढा देणार. सो ॲक्च्युली त्यांची जी चळवळ सुरू झाली मालकांच्या विरोधात म्हणा किंवा भांडवलशाहीच्या विरोधात, ती चांदिवलीच्या खाणकामगारांपासून चालू झाली होती, कळलं. आणि तेव्हा त्याला काहीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता, TV जस्ट आलेला, आणि थोडेफार पेपर होते. म्हणजे त्यांचं जे काम होतं ते खरोखर प्रामाणिक ती चळवळ होती. आणि त्यांच्या एका आवाजावरती गिरणी कामगार एकत्र व्हायचे. गिरणी कामगार खूप नंतर आले. त्याच्या आधी क्रॉम्प्टन ग्रीव्हज होतं, गोदरेज होतं. कसं आहे, ठाण्याचा जो पट्टा होता ठाणं, ते पूर्णपणे औद्योगिक होतं. मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या तिकडे, कॅडबरी होती, नंतर ACC होती, बायर इंडिया होती, अशा खूपशा छोट्या मोठ्या कंपन्या तिथे होत्या. जॉन्सन अँड जॉन्सन होती. तर ह्या सगळ्या कंपनीतल्या कामगारांना पण, जरी ते कंपनीत होते, फरक एवढा होता की ही लोक खाणीमध्ये शोषित होते आणि ते फॅक्टऱ्यांमध्ये होते. कारण तेव्हाचे कामगार कायदे अजूनही नाही आहेत आणि त्याचं कोणी ॲक्च्युली अंमलबजावणी पण करत नव्हतं. मग हळूहळू त्यांना कंपनीतली लोक अप्रोच व्हायला लागली. मग त्यांची सुरुवात ॲक्च्युली इंजिनिअरिंग सेक्टरमधून झाली. सो म्हणूनच असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग वर्क्स हे आधी आलं. आणि कामगार आघाडी मग जेव्हा गिरणी कामगार जेव्हा त्यांच्याकडे आले तेव्हापासून ते झालं. ऑलमोस्ट आय थिंक 82 आय गेस. आणि तेही गिरणी कामगार स्वतःहून डॉक्टरांकडे आले होते की तुम्ही आमचं नेतृत्व करा, आम्हाला चेहरा पाहिजे कोणाचा तरी. आणि त्यानंतर ते या चळवळीत आले. आणि जे काही त्यांच्यासोबत झालं अजूनही खुलासा होत नाहीये. पोलिसांचं असं म्हणणं आहे की ती कुठेतरी इंटरनल पॉलिटिक्स असेल कामगार संघटनेतलं, त्या चळवळीतल्या लोकांचं, जेणेकरून त्यांची हत्या झाली त्या कारणामुळं. पण असे काही खून खटले असतात ज्याचं कारणच शेवटपर्यंत कळत नाही. तसंच सामंतांचं वाटतं मला तरी
की सामंतांची हत्या का केली असावी? अजूनही ते कारण स्पष्ट असं होत नाही. जितकं तुम्हाला माहिती आहे तितकंच मलाही माहिती आहे. अच्छा. कोणी म्हणतं गिरण्यांच्या जमिनी, नंतर तुम्ही बघा गिरण्यांच्या जमिनी विकल्या. हो. आता जर तुम्ही फ्रीवेनी जाल मुंबईच्या दिशेला, तर पूर्ण ती स्कायलाईन जी आहे ती पूर्ण स्कायलाईन आता बदलली आहे. पूर्वी तिथे चिमण्या दिसायच्या टेक्सटाईल मिल्सच्या, आता तिथे स्कायस्क्रॅपर्स दिसतात, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, 70-80 मजली. सो पूर्ण स्कायलाईन बदलली आहे. आणि ती बदलण्यासाठीच गिरणी मालकांचा आटापिटा चालला होता. त्यांना गिरण्या बंद करून किंवा शिफ्ट करून. आणि मेन सर्वात काय झालं की जेव्हा गिरणीचा संप झाला तेव्हा आजूबाजूच्या राज्यातल्या ज्या गिरण्या होत्या त्यांनी सप्लाय कंटिन्यू केला. त्याच्यामुळे खूप मोठा मार्केटवर परिणाम झाला नाही, कळलं ना. म्हणून मग आणि गिरणी कामगारांना तेवढं त्यांच्याकडे सस्टेनन्स होता, त्यांच्याकडे तगण्यासाठी तेवढा पैसा होता की ज्याने गिरण्या बंद पडल्या म्हणून त्यांची पोटं रिकामी राहत नव्हती. असं करून मग म्हणजे तर असं म्हणत होते की डॉक्टर वॉज डेडली अगेन्स्ट की तुम्ही लँड विकू नका, तिकडे चालवा त्या गिरण्या. तर असं असू शकतं की त्या गिरणी मालकांपैकी कुणी तरी किंवा ते सगळे त्यावेळेचे जे कोणी होते पॉवरमध्ये त्यांच्यावरही थोडेफार आरोप झालेले होते. आणि दुसरं म्हणजे इथे जी प्रीमियरची जमीन होती शहाडच्या इथे, त्या जमिनीबद्दल सुद्धा लोक म्हणतात की त्या जमिनीमधून ते जमीन पण डिस्प्युटेड होती. तर मे बी म्हणूनही असं होऊ शकतं. पण आपण फक्त अंदाज बांधू शकतो. खरं काय झालंय खरंच आहे. ज्याने कोणी त्यांना मारायला सांगितलं त्यालाच ते माहिती असेल. छोटा राजन याच गुन्ह्यामध्ये 26 वर्ष जेलमध्ये होता, पण त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेर सुटला. पण त्यांचं असं म्हणणं होतं की मी नाहीये. मग त्यांनी कोणीतरी डमी पकडले होते, त्यांच्याकडनं कबूल पण करून घेतलं. साक्षीदारही फुटले होते 7 ते 8. त्यात एक चालकही होता सामंतांचा, जे त्यावेळेस घटनेच्या वेळेस गाडी चालवत होता. ठीक आहे, आता जे झालं ते झालं. शेवटी काय असतं, जाणारा माणूस परत येत नसतो. बरोबर आहे. आणि जेव्हा सरकारला किंवा यंत्रणेला जेव्हा जोपर्यंत वाटत नाही की एखाद्या गुन्ह्याचा छडा सिरियसली लावावा, तोपर्यंत तो लागत नाही, लावला जातच नाही. तसंच काहीसं झालं असावं. आणि ठाण्याची पोटनिवडणूक लढवली होती सामंतांनी, तेव्हा जे काही वातावरण होतं त्यानंतर ते पॉवरफुल लीडर म्हणून समोर आलेले. त्यांनी नगरसेवकही निवडून आणले, खासदार आमदारही निवडून आणले होते. आणि त्याच दरम्यान तुमचा आणि आव्हाडांचा कॉन्टॅक्ट झाला किंवा या 2 कुटुंबाचा संपर्क आला. काय कसं जुळला योग लग्नाचा तुमच्या? काय स्टोरी आहे यामागे? म्हणजे आमच्या घरून थोडासा विरोध होता, ह्यांच्या घरून पण होता. अच्छा, दोघांनीच निर्णय घेतला लग्नाचा? हो. नंतर माझ्या घरचे थोडेसे नमले होते कारण त्यांना माहिती होतं की मी करणार. आणि मग आम्ही लग्न केलं. पण तेव्हा कोणी घरचे कुटुंब आमच्या बरोबर नव्हते, आमचे मित्रमैत्रिणीच होते. आणि नंतर 1-2 वर्षांनी 2-3 वर्षांनी रादर आम्ही ॲक्च्युली लग्न केलं. पण माझं जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते माझ्या जुन्या डेटनीच आहे, जेव्हा आम्ही देवळात असं म्हणता येणार नाही, पण जेव्हा आम्ही थोड्याशाच लोकांबरोबर लग्न केलं होतं, जेव्हा आमच्या घरचं कोणी नव्हतं. म्हणजे कुटुंबातलं, दोघांच्याही कुटुंबातलं कोणीच नव्हतं. म्हणजे एक प्रकारचं बंडच केलं म्हणायला लागेल की कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं. मी माझ्या आईवडिलांना सांगितलं होतं की मी करणार आहे. आणि म्हटलं की तुम्ही येऊ नका कारण ह्यांच्या कुटुंबाचा विरोध आहे. मग त्यांना असं वाटायला नको की तुम्ही फूस लावली किंवा काय. ॲक्च्युली आम्ही त्यावेळेला पण आम्ही सज्ञान होतो, फूस लावण्या एवढे छोटे नव्हतो. मी तर ऑलरेडी, दोघांचं वय सेमच होतं बऱ्यापैकी. हो, आमच्यामध्ये 5 महिन्याचा फरक आहे. अच्छा. ते 5 महिन्यांनी मोठे आहेत, नाहीतर सगळे विचार करायला लागते लहान का मोठे. आणि त्यावेळेला ऑलरेडी मी एअर इंडियामध्ये जॉब करत होते. अच्छा. सो आम्ही एवढे लहानही नव्हतो की कोणी मला फूस लावेल आणि पळवून नेईल का, जबरदस्ती लग्न करेल का, कोणी त्यांना असं करेल. अच्छा. आणि तो डिसिजन तुम्ही त्या काळात घेतला आणि त्याच डिसिजनचं कुठेतरी आम्हाला असे ते प्रभाव म्हणता येईल पर्सनॅलिटीमधला, विचारांमधला, की जेव्हा तुमच्या मुलीचं लग्न महाराष्ट्रभरात गाजलं, जेव्हा तुमच्या मुलीने एका आंतरधर्मीय मुलाशी लग्न म्हणजे आंतरधर्मीय लग्न केलं, तेव्हा टीका झाली, बरेचसे शब्दही वापरले गेले होते चुकीचे. तेव्हा एक पालक म्हणून काय मेसेज द्याल? महाराष्ट्रात असेल, देशात असेल, ऑनर किलिंगच्या घटना एवढ्या वाढतायत, म्हणजे जातीमध्ये लग्न झालं तरी मुलं मुलींना मारून टाकतायत, मुलांना आणि मुलींना, त्यांचे पालक.
अशा वेळेस तुमचा इतका बोल्ड हा डिसिजन आणि मुलीच्या लग्नाविषयीची तुमची भूमिका, एक पालक म्हणून, एक आई म्हणून काय सांगाल? आधी एक आई म्हणून मी काही बोलण्यापेक्षा समाजाचे घटक म्हणून मला सुधारायला पाहिजे. ज्या दिवशी मी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना ट्रोल करणं सोडून देईल त्या दिवशी आपोआपच ऑनर किलिंग थांबणार. ह्याच्यात आईवडिलांचा रोल शून्य आहे. आईवडिलांना जरी असं वाटत असेल की आणि व्हॉट इज आंतरजातीय, मी कोकणातली आहे, ओके, माझं सासर नाशिकचं आहे. जेव्हा आम्ही नाशिकला जातो, ओरिजिनली नाशिकला, तेव्हा आमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, तिकडचं हवामान, मुंबईचं हवामान हे पूर्णपणे वेगळं आहे. कोकणात राहणारा नॉन हिंदू कोकणीत जेवण जेवतो, तो प्रत्येक गोष्टीत खोबरं वापरतो. नाशिकमध्ये राहणारा नॉन हिंदू हा शेंगदाणाच वापरतो, कारण ते तिकडे पिकतं. सो व्हॉट इज आंतरजातीय आणि आंतरधर्मीय? जेव्हा तुम्ही 24 तास एखाद्या घरी जाता लग्न होऊन, तेव्हा तुम्ही तिकडे खाता पिता, त्यांचे रीती रिवाज सण वार. आमच्याकडे कोकणामध्ये कधीही घट मी बघितले नव्हते, कारण कोकणामध्ये 2च सण मोठे आहेत, गणपती आणि ह्या बाजूला होळी. आमच्याकडे होळी पण नाही, म्हणजे मी सिंधुदुर्गमधले. आमच्याकडे म्हणजे आता माझे वडील येऊन इथे बरीच वर्ष होऊन गेली, पण अजून कोकणात घर वगैरे आहे. नाशिकमध्ये खूप दुसरे वेगळे सण साजरे केले जातात, यु नो. सो घट हे मला लग्न झाल्यावर कळलं की नवरात्रामध्ये एवढं करायचं असतं. नाही तर नवरात्र फक्त दांडियापुरती सीमित होती आमच्यासाठी. अच्छा. त्यामुळे जिथे प्रत्येक पावलावर भाषा बदलते, आहार बदलतो, यु नो, पेहराव बदलतो, तिथे आपण एवढ्या मोठ्या स्पेक्ट्रमवर आधी विचारच करायला नाही पाहिजे, आंतरजातीय आणि धर्मीय वगैरे. बरोबर आहे. सो समाज आपण विचार करतो, पण समाजातले असे घटक आहेत. बरोबर आहे. मग हेच समाजातल्या घटकांना जेव्हा आपण बाजूला ठेवू आणि ही मुलगी किंवा हा मुलगा जो लग्न करतोय ते माझ्या कुटुंबाचा प्रश्न आहे, समाजाचा नाही, हे ज्या दिवशी माझ्या लक्षात येईल तेव्हा आपोआपच मी कोणालाही मारणार नाही, ऑनर किलिंग थांबेल. तुम्ही सांगताय आम्हाला ट्रोल केलं का शिव्या घातल्या, मी एकही शिवी किंवा एकही ट्रोल वाचला नाही, बिकॉज इट डझंट बॉदर मी. ते लग्न माझ्या मुलीचं होतं. मी फक्त व्हॉट्सॲप सोडून कुठल्याही प्रकारचं दुसरं सोशल प्लॅटफॉर्म वापरत नाही. इन्स्टा नाही, फेस नाही. माझं आयुष्य खूप सुखी आहे. सोशल मीडियानं वापरण्याचं आयुष्य खूप सुखी आहे. इट इज. हो, नक्कीच आहे ना. आपल्याकडे सगळ्या लढाया फक्त सोशल मीडियावर लढल्या जातात आणि त्याच्यामध्ये फक्त दुसऱ्याला वाईट म्हणण्यासाठीच मी माझा सोशल प्लॅटफॉर्म वापरते, तर मला तुझं वाचायचंच नाहीये ना, व्हॉट विल यू डू? बरोबर. त्यामुळे ऑनर किलिंग हे एक समाज म्हणून आपण विचार केला पाहिजे की त्या आई वडिलांना आपण काही बोलण्याआधी मला ते बोलायचा अधिकार आहे का नाही आहे, हे जर आपण ठरवलं तर आपोआपच ऑनर किलिंग थांबेल. ते घाबरतात कशासाठी? इज्जत, नाव, प्रेस्टीज, या सगळ्या गोष्टी हे सगळं समाज देतो ना. म्हणजे आई वडिलांनीच तो डिसिजन घेतला तर ह्या घटना होणार. एक्झॅक्टली. की तुम्ही समाजाला उंबरठ्यावर सोडायचं असतं का आपल्या बरोबर बेडरूम मध्ये पर्यंत न्यायचं असतं, हे तुमच्यावर अवलंबून आहे. बरोबर. इतके सॉर्टेड निर्णय जर आई वडिलांचे असते तर हळूहळू होईल असं मला वाटतंय. होत आहे, एका दिवसात चेंज येत नाही. अशा बऱ्याच जोड्या आहेत राजकारणात. शरद पवारांचं म्हणता येईल, त्यांना मुलगी आहे सुप्रिया सुळे. दिलीप वळसे पाटलांचं म्हणता येईल, त्यांनाही मुलगी, आणि तुम्हालाही एकुलती एक मुलगी आहे. सो असा एक ट्रेंड म्हणता येत नाही, एक चांगला बदल असा पाहायला मिळतोय की राजकीय कुटुंब, राजकारण्यांची कुटुंब ज्यांना मुली आहेत आणि त्यांचा वारसदार ह्या मुली म्हणून आता पुढे येत आहेत. आता कंपल्शन नाही की आता मुलगाच असावा आणि मुलगा आता आमचं राजकीय वारस म्हणून पुढे यावा. आता मुली येत आहेत आणि तुमची मुलगी देखील नताशा ही पॉलिटिकली सोशली खूप ऍक्टिव्ह असते. सो काय वाटतं, मुलीने राजकारणात यावं? मुलीने राजकारणात यावं का नाही हे आता फील्ड, कुठलेही फील्ड, हे मुलीने हे करावं का मुलाने हे करावं असं नाहीये. आपल्याकडे वेट लिफ्टिंगमध्ये मुलं जितके मेडल्स मिळवतात त्याच्यापेक्षा किंबहुना जास्ती मुली मिळवत आहेत. सो कुठलंही स्पोर्ट किंवा कुठलंही प्रोफेशनल फील्ड असं राहिलं नाही की ज्याच्यामध्ये आता आपण मुलगा मुलगा भेद करू शकतो. तर इट्स नॉट अबाउट दॅट. इट्स अबाउट आता राजकारणात येण्यासाठी वातावरण कंड्युसिव्ह आहे का,
मुली किंवा मुलासाठी नाही. एकंदरीतच ज्याची कुणीही राजकारण- थोडीही नैतिक बुद्धी जागेवर आहे तो राजकारणात का येईल, याचं उत्तर मला तुमच्यापैकी कोणीही द्या. तुम्ही सगळेजण आय एम शुअर जरा जास्ती आजकाल अवेअर असाल तुमच्या आजूबाजूला काय चाललंय ह्याच्याबद्दल, बिकॉज युअर प्रोफेशन इज दॅट. तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पण खरंच सांगा, आत्ताचं वातावरण हे कोणीही राजकारणात येण्यासाठी पोषक आहे का? नाहीये of course. एक्झॅक्टली. मग काय हवं तिने? आणि तुम्ही राजकारणात येऊतच तुमचं नाव उलटे जास्ती खराब येतो. सर्वात जास्ती उपहास हा राजकारण्यांचा केला जातो प्रत्येक ठिकाणी. मग ते मूवी, अशी बनली मग तो मूवी असो, नाटकं असोत, काही असो, कथा कादंबऱ्या असोत, स्टँडअप कॉमेडी असो, व्हाय इट्स लाईक दॅट. आणि हे बघा, बोलणं खूप सोपं आहे की चांगले माणसं आली नाही. आत्ताची सिस्टम अशी आहे की तुम्ही किती रेटाल, तुम्ही किती कराल. आता तुमचे पती राजकारणात आहेत, मुलगी पण राजकारणात येते, घरातलं वातावरण पाहता 2-2 राजकारणी तुमच्या घरात आहेत, तुम्ही देखील ॲक्टिव्ह असतात सोशली. मग काय एवढी चीड आहे तुम्हाला राजकारणाबद्दल? कारण आम्ही खूप जवळून हे सगळं बघतो. म्हणजे तुम्ही जे राजकारण बघताय, जे बाहेर जे बघताय ते हिमनगाचं टोक आहे. आतमध्ये जे काय आहे ते अजिबात चांगलं नाही आहे, अजिबात नाही. आता लोक किंवा जनता ही कोणाचीच प्रायोरिटी नाही आहे. सगळेजण हेच विसरले आहेत की मी लोकांसाठी आहे. एक्झॅक्टली. आता सगळ्यांना असं वाटतंय की जनता माझ्यासाठी आहे, मी तिला विकत घेऊ शकतो. हे प्रूव्ह झालंय. आणि यामुळे तुम्ही निगेटिव्ह झालात? ऑब्व्हियसली. याआधी तुमचे विचार असेच होते राजकारणाबद्दलचे? म्हणजे जेव्हा माझे काका होते किंवा त्याच्यानंतरही, अरे आम्ही एवढी इलेक्शनला लढले तेव्हा मला वाटतं तुमचा जन्मही झाला नाही. करेक्ट. त्यावेळेचे कार्यकर्ते, त्यावेळेचे मतदार, त्यावेळेचं सगळंच, ह्याला थोडंसं एक मॉरल स्टँडिंग होतं. आत्ता ते सगळं गेलं आहे. आता त्याचं काहीच नाही आहे. म्हणजे तसं नाही आहे. प्रत्येक जण, मला असं वाटतं राजकारणाच्या आजूबाजूला जितकी लोक असतात त्या 100रातले 5 जण पण निस्वार्थी भावाने किंवा एक मित्र किंवा मैत्रीण म्हणून तुमच्या शेजारी बसत नाहीत. इतके इन्सिक्युअर आहेत? नाही. त्यांचं स्वार्थ असतं. व्हेन दे सिट नेक्स्ट टू यू, त्यांच्या डोक्यात काहीतरी चाललेलं असतं की मी काहीतरी ह्यांच्याकडून मी काय घेऊ. जे तुमच्या आजूबाजूला असतात, मी त्यांच्याबद्दल सांगते. एक तर काहीतरी धंद्याच्या बाबतीत की आम्हाला ह्यानी मदत करावी, यु नो, किंवा काहीही. म्हणजे कसंही करून तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट्स वापरा आणि माझं भलं करा, कारण तुम्ही राजकारणात आहात. आणि ह्याला फक्त मित्रमैत्रिणी नव्हे, नातेवाईकही तसेच असतात. हे आम्ही बघितलंय, मी स्वतः हे बघितलंय. त्यामुळे मला असं वाटतं की जिथे माणूस फक्त स्वार्थासाठी तुमच्या जवळ येतो, अशा प्रोफेशनला किंवा करिअरला काय अर्थ आहे? हे तुम्ही जे बोलताय की एक प्रकारची निगेटिव्हिटी आली आहे राजकारणाबद्दल, पण तुमचे पतीच राजकारणात येतात, ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आहेत, त्यांचं मोठं नाव आहे. मग तुम्ही एक पत्नी म्हणून कसं पाहता आव्हाडांकडं की एका पार्टीमध्ये आहेत, ते ॲक्टिव्ह असतात, बातम्यांचा मथळा बनतात, कधीतरी त्यांच्यावरती टीका होतात, ते कधी काहीतरी बोलतात, हे सगळं जे गोंधळ राजकारणाचं सुरू असतो. सो तुमचं मत काय असतं की अरे ह्यांनी असायला पाहिजे का राजकारणात, नसायला पाहिजे? म्हणजे राजकारण हे फक्त गोंधळापुरतंच मर्यादित राहिलंय, मला हेच सांगायचंय. राजकारण ह्याचा अर्थ काय? आत्ता जे तुम्ही बघितलं आपल्या सगळ्या सभागृहांमध्ये काय होतं? गोंधळ होतो. एक्झॅक्टली. असं काहीही होतं का? आणि त्यातच वेळ वाया ज्याने एक नागरिक म्हणून माझ्या हिताचं काही बोललं जातं का तिकडे? नाही. मग आता आव्हाड खूप पुढे गेले आहेत. आता ते ही इज ऑलरेडी गॉन इन द चक्रव्यूह, पण तेही बाहेर पडले तर मला खूप आवडेल. राजकारणाच्या बाहेर पडले तर आवडेल? मला खूप आवडेल. कारण मी तुम्हाला सांगू का, मला स्वतःला खूप तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे हा, की अशा बरेचसे इन्सिडेन्सेस होतात किंवा अशी बरीचशी लोक समोर असतात ज्यांच्याबरोबर समोर बसणं नव्हे तर त्यांच्याशी असोसिएट होणं देखील मला आवडलं नसतं, खरं बघायला गेलं तर. पण माझ्यावर हे कंपल्शन आहे की मी त्यांना काही बोलू नाही शकत. आणि ही जी घुसमट आहे ती फक्त जो त्याच्यातून जात असतो ना त्यालाच कळते. मी नेहमी सांगते की तुम्ही एक सुंदर छान बूट घातलाय, तो मला खूप छान वाटतोय समोरून वरून बघायला,
पण आतमध्ये ते घालून तुम्हाला कुठे कुठे शू बाईट्स होत आहेत हे फक्त तुम्हाला कळतं. जसं म्हणतात ना की मुकुट काटेरी असतो, हे अगदी खरं आहे आणि बरोबर आहे. प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला काही फक्त पॉझिटिव्ह मिळणार नाही आहे, बुकेज पण मिळणार आणि तुम्हाला ब्रिकबॅक्स पण मिळणार आहेत, ह्याबद्दल दुमतच नाही आहे. कुठलंही करिअर तुम्ही घ्या, ऑफिसमध्ये पण पॉलिटिक्स असतं, सगळीकडे असतं. एक्झॅक्टली. पण जेव्हा तुमच्याकडे चॉईस असतं टू गेट आउट अँड डू समथिंग एल्स, हो ना. मला नाही आवडलं तर मी खूपच फ्रस्ट्रेट झाले, मी सांगेन जाऊ दे ना, मी दुसरी नोकरी बघते, दुसरं करिअर बघते, काहीतरी दुसरं करते. पण इथे आता देर इज नो टर्निंग बॅक तुम्हाला वाटतं? असं ही फील्स मला नाही वाटत. राजकारण सोडण्याबद्दलचं मग त्यांनी कधी नाही आता ते दुसरं काही करू शकत नाही, बिकॉज गेले कित्येक वर्ष ते राजकारणातच आहे. दॅट हॅज बिकम हिज लाईफ नाव. सो त्यामुळे ते सोडणार. म्हणजे तुम्ही जे विचारलं की तुमचे पती राजकारणात आहेत, तुम्हाला काय वाटतं, तर इट्स नॉट ओनली अबाउट माय डॉटर. मी माझ्या नवऱ्याबद्दल पण तेच सांगते की ज्या काही बॅकग्राऊंडमधून आम्ही मोठे झालोय, ज्या बॅकग्राऊंड मी बाहेर देशांमध्ये फिरून जे काही मी बघितलं इतकी वर्ष, ते सगळं बघितल्यानंतर आपल्याकडून जे बदल घडतायत ते हळूहळू आपली पिछेहाट होते, आपल्या विचारांच्या बाबतीत पण सगळ्या बाबतीत. जेव्हा जग पुढे चाललंय तेव्हा आपण खूप वेगळ्या कुठच्या गर्तेत गुरफटत चाललो आहे आणि त्याचा पार्ट अँड पार्सल मला नाही व्हायचं आहे, इफ यू आस्क मी, बिकॉज इट डझंट अग्री विथ मी. मग मी का होऊ? सो इट्स बेटर की जर मला दुसरं, हे बघा, लोकांचं भलं खूप वेगळ्या प्रकारे पण करता येतं. पण तुमच्याकडे leadership नाहीये, ऑथॉरिटी नाहीये, तर तुम्ही भलं करणार कोणत्या माध्यमातून? भलं फक्त अथॉरिटीने होत नाही. ॲज ब्युरोक्रॅट्स आणि उद्योगपतींकडे जितकी अथॉरिटी आहे तितकी राजकारण्यांकडे पण नाही. इवन पंतप्रधान डझंट हॅव दॅट अथॉरिटी. तुम्ही रोज बघताय JRD टाटा सारख्या लोकांनी, गोदरेज सारख्या लोकांनी लाखो लोकांना रोजगार दिले. सो तुम्ही ती अथॉरिटी घ्या जे तुम्ही लोकांचं जीवनमान उंचवाल. सो ती अथॉरिटी असते. फक्त राजकारणीच होऊन माझ्याकडे अथॉरिटी येते. आज एका उद्योगपतींचं नाव जिथे जाल तिथे सगळीकडे तेच आहेत, हो ना. सो सगळे राजकारणी हे कोणा ना कोणा उद्योगपतींच्या हातातच खेळत असतात. कालच एकांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे, सहारा, ॲम्बी व्हॅली. पण ज्या वेळेला त्या म्हणजे UP-मध्ये सपाचं सरकार होतं त्यावेळेला हे जे उद्योगपती होते बिचारे, ते नंतर जेलमध्ये गेले, मेले. म्हणजे ही यूज टू कॉल द शॉट्स. सो सगळेजण आपण ह्या भ्रमात माहीत असूनही राहतोय की राजकारणी देश चालवतात, जबके सगळ्यांना माहिती आहे की ब्युरोक्रॅट्स आणि उद्योगपती देश चालवतात. राजकारण्यांना फक्त त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर शिक्कामोर्तब करायला आपण वरती पाठवलंय. अथॉरिटी पाहिजे ना तुम्हाला, तुम्ही अथॉरिटी बना ना. त्याच्यासाठी राजकारणात जायची गरज नाहीये. आणि मग जेव्हा तुमचा लग्नाचा डिसिजन झाला तेव्हा आव्हाड राजकारणात होते ना. पण मग तेव्हा तुमचं मत काय होतं? त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. मी तुम्हाला तेच सांगते. आता ज्या तऱ्हेने बदल होत गेले ते पॉझिटिव्ह नाही आहेत, ते निगेटिव्ह आहेत. म्हणजे मी असं नाही म्हणत की सत्तेत असल्यावरच मला पाहिजे, इट्स नॉट लाईक दॅट. पण आजकाल ज्या तऱ्हेने सक्तीची लढाई पण चालली आहे, त्याच्यामध्ये लोक कुठे आहेत, जनता कुठे आहे, तुम्ही कुठे आहात? सगळीकडे फक्त मीच आहे. मी, माझं कुटुंब, मला होणारे फायदे, मला मिळणारा पैसा, माझ्यासाठीच्या पॉलिसीज, सगळं हेच आहे ना. तुमचं आत्ता मत वेगळं आहे आणि तेव्हाचं मत तुमचं वेगळं होतं, कारण की परिस्थिती वेगळी होती तेव्हा. करेक्ट. राजकारणात जाण्याची थोडी नीतिमत्ता सगळ्यांकडेच होती, जी आता पूर्ण संपली आहे. मग लोक म्हणतात अरे लीडर असा आहे म्हणून मी असा आहे, लीडर म्हणतो अरे तू असा आहेस म्हणून मी असा झालोय, कारण मी तुझाच लीडर आहे. पण हे जे आहे ते थांबणार कुठे? तुम्ही सांगा ना, कुठे थांबणार आहे? सांगता येत नाही. एक्झॅक्टली. तेव्हा तुम्ही नोकरी करत होतात लग्नाच्या वेळेला आणि आव्हाड राजकारणात होते, ऑलरेडी होते. तुम्ही एअर इंडियामध्ये एअर होस्टेस होता. का व्हावं असं वाटलं, की ही नोकरी करावीशी का वाटली? काय झालं, मी जेव्हा लास्ट इयरला होते माझ्या ग्रॅज्युएशनचा, तेव्हा एकदा एअर इंडियाची ॲडव्हर्टाइजमेंट आली पेपरात. तर माझ्या आत्ते बहिणीच्या मिस्टरांनी मला सांगितलं ऋता अप्लाय कर. तर मी सांगितलं पण ह्यांना ग्रॅज्युएट्स पाहिजेत, मी अजून झाले नाही आहे. अरे ठीक आहे, तू अप्लाय कर, आपण नंतरचं बघू ना, येणार काय जरुरी आहे का? आणि मग मला म्हणजे आता इंटरव्ह्यूला ते सगळ्यांनाच बोलवत.
मग इंटरव्ह्यू झाला, नाही आधी त्यांनी रिटन टेस्ट घेतली, पण त्यांनी मला होल्डवर ठेवलं. जेव्हा मी ग्रॅज्युएट झाले त्याच्यानंतर मग त्यांनी बोलवलं मला. आणि मग असं होत होत रिटन टेस्ट झाल्या, सगळं झालं आणि मला मिळाली नोकरी. मग मी ठरवलं, त्याच्या आधी मी क्रॉम्प्टन ग्रीव्समध्ये होते. क्रॉम्प्टन ग्रीव्समध्ये लायटिंग डिपार्टमेंटमध्ये मी 1-1.5 वर्ष काम केलं. कारण ग्रॅज्युएशनच्या लगेच नंतर मला वडिलांनी सांगितलं, बस आता तुला शिक्षण दिलं, स्वतःच्या पायावर उभी राहा. म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. असं सांगितलं त्या काळात म्हणजे काळ नसतो, तेच मी तुम्हाला सांगते. हे काळ वगैरे आहे ना, आमच्याकडे आमच्या आजोबांपासून असंच होतं की सगळ्यांनी इंडिपेंडंट राहा, कोणावर अवलंबून राहण्याची तुम्हाला गरज नाही, स्पेशली आर्थिकदृष्ट्या. बरोबर आहे. तुम्ही जर शिकलात तर शिक्षण देताना आम्हाला मुलगा आहे का, आम्ही तिघी बहिणीच आहोत, मला भाऊ नाही आहे, सो आम्हाला मुलांसारखंच वाढवलं गेलं. आम्ही आमच्या लढाया पूर्वीपासून स्वतःच लढलोय. आणि मग मला सांगितलं की तुम्ही नोकरी करा. मग मी केली. अर्थात युनियन त्यांचीच होती तेव्हा, प्रॉपर्टी त्यांनीच दिलेली. पण नंतर 1-1.5 वर्षांनी मला एअर इंडियाचा कॉल आला. मग मी एअर इंडियात गेले. तरी मला असं वाटलं नव्हतं की मी तिथे टिकेन, पण मी गेले आणि हळूहळू गेल्या मग मी प्रोबेशन माझं झाल्यानंतर मी तिकडे युनियन जॉईन केली. एअर इंडिया ऑल इंडिया कॅबिन क्रू असोसिएशन होतं, ते मी जॉईन केलं. मी तिथे आधी असिस्टंट ट्रेजरर होते, मग ट्रेजर झाले. आणि त्यावेळेला आमच्याकडे शिवसेना चीफ होती ती, म्हणजे दादा आधी, मला वाटतं आधी छगन भुजबळ साहेब होते, मग दादा सरपोतदार आले, ते तिकडून ते ह्याला होते बँड्रा ईस्ट, मग ते आमचे अध्यक्ष होते. आणि मग असं करत सो दॅट, आणि मग हळूहळू मी जॉब एन्जॉय करायला लागले. पैसे पण चांगले होते, सगळं चांगलं होतं. मेन म्हणजे त्या जॉबची काही लायबिलिटी नव्हती. तुम्ही घरी काही घेऊन येत नाही, तुमचं जे काही आहे तुम्ही फ्लाईटवर ठेवायचं, पुन्हा दुसरं फ्लाईट असेपर्यंत तुमचं लाईफ तुमचं आहे. तुम्ही जेव्हा फ्लाईटवर असाल तेव्हा ते तुमचं आयुष्य पूर्णपणे वेगळं, सो आय स्टार्टेड एन्जॉईंग. मग असं करता करता कधी वेळ गेला मला कळलं नाही, आणि आय कंटिन्यू. ओके. आणि त्याच दरम्यान तुमचं लग्न झालं. एअर इंडियामध्ये 4 वर्ष लग्नाला परवानगी नसायची. अच्छा. जॉईन केल्यानंतर तुम्ही आमच्याकडून ते बॉन्ड लिहून घ्यायचे की 4 वर्ष तुम्ही लग्न नाही करू शकत. तुम्ही कोणत्या साली जॉईन झालात? 86. अच्छा. त्यानंतर 4 वर्ष तुम्हाला अलाउड नव्हतं लग्नाच्या वेळी. ओके. आणि तेव्हा एक निवृत्तीचं वयही होतं, 35 केलं होतं महिलांचं. नाही, आम्ही असेपर्यंत ते खूप आधी होतं. नंतर ते 45 केलं त्यांनी. आणि मग त्यांनी ते मग 58साठी मग लढा दिला, मग ते 58 झालं आमचं. हो, तुम्ही त्यामध्ये होता. तुम्ही तो म्हणजे आमच्या सिनियर सगळ्या होत्या, मग आम्ही पण गेलो. आणि मग म्हणजे आम्ही इक्वलिटीवर लढलो की जर का आमच्या मेल काउंटरपार्ट्सना जर 58 पर्यंत अलाउड आहे तर आम्हाला का नाही आहे. आमच्या मेडिकल फिटनेस प्रमाणे तुम्ही आम्हाला कंटिन्यू करा. आणि त्या दरम्यान आव्हाड राजकारणात होते, तुम्ही नोकरी करत होतात लग्नानंतर. आव्हाडाने एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की तुम्ही होतात म्हणून हे घर उभं झालं, की आर्थिक गरजा पण पूर्ण होत होत्या, कारण की तुम्ही वर्किंग होतात, ते राजकारणात असल्यामुळे आर्थिक अडचणी पण येत होत्या, तेव्हा तुम्ही खूप मोलाचं योगदान दिलं. अगदी असं नाही, म्हणजे थँक्स टू हिम जर ते असं कधी म्हणाले असतील, पण असं नाही आहे. काय होतं माहिती आहे का, त्यावेळेला आहे ना एकंदरीतच आपलं आयुष्य सुखर होतं. आपण आता ह्या ज्या म्हणतोय त्या गरजा नाही आहेत. आपण सगळ्या चैनीच्या वस्तूंना गरजा म्हणतोय, तर त्यावेळी त्या आरामात पूर्ण होत होत्या. म्हणजे एक छोटी मारुती 800 वॉज सफिशियंट. हो. आता मला एका मॉडेलवरून दुसऱ्या मॉडेलवर अपग्रेड करायचं असतं आणि मी त्याला गरज म्हणते. सो आय डोंट थिंक की आपण जेव्हा बोलतोय त्या आपल्या गरजा आहेत. एक साधा 2000चा फोन ही माझी गरज आहे, पण आज माझ्याकडे आयफोन आहे, तिच्याही नाही. सो असं नाही आहे. पण कारण त्यांचे वडीलही त्यावेळेला जॉब करत होते. हो. हां, सगळ्यांचे एफर्ट्स होते. येस. आणि ते मला त्या प्रश्नावरती पुन्हा यायचे की तुमची जी भेट झाली ती कशी झाली. त्यामागची एक अशी गोष्ट त्यांनी सांगितली होती की त्यांचे वडील जिथे ज्या कंपनीत कामाला होते तिथं सामंतांची युनियन होती, आणि त्या दरम्यान तुम्ही भेटलात आणि नंतर पोटनिवडणूक लागली. हो. आव्हाडांच्या घरात सगळे जमायचे जेवण्यासाठी. मग तुम्हाला सगळंच माहिती आहे आणि त्याबद्दल तुमच्याकडनं ऐकायचंय आम्हाला. नाही, काय ऐकायचंय,
म्हणजे मला खरंच असं वाटतं की असं जे म्हणतात की मॅरेज इज अ मेड इन हेवन, की लग्नाच्या गाठी वरती बांधल्या जातात, हे अगदी खरं आहे. Okay. असं मला वाटतंय. कारण ठाण्याशी आमचा काही संबंध नव्हता. माझं पूर्ण आयुष्य वांद्र्यासारख्या ठिकाणी गेलं होतं. आमचे फक्त एक मामा इथे राहायचे ठाण्यात. बाकी कधीही ठाण्याला येण्याचं काही प्रयोजनच नसायचं. बट लाईक बघा, मग मी आव्हाडांना भेटले, ते ठाण्याला राहायचे आणि त्यावेळेला ठाण्याला येणं म्हणजे बँड्राहून दादरला जायचं, दादरहून ठाण्याला जायचं. 2 पूर्ण वेगळं जग होतं ते. ठाण्याला उतरल्यानंतर ठाणा शहर आणि वांद्र्याला गेल्यानंतर वांद्रा. पण ते झालं आणि जे काय झालं ते अगदी खरं आहे की आम्ही त्यावेळेला खूप मोठा मतदारसंघ होता लोकसभेचा. त्याच्यामध्ये मुरबाड, वाडा, मोखाडा, आम्हाला त्या जागा माहीतही नव्हत्या. अशा सगळ्या जागा होत्या. प्रचाराची तंत्र वेगळी होती. सोशल मीडिया नसल्यामुळे माईक घेऊन जोरजोरात ओरडायचं, अरे ताई माई अक्का, ह्याला मला धक्का, ह्याच्यावर मारा शिक्का. खूप मज्जा यायची तेव्हा. अशी पर्सनल रायव्हल म्हणजे कोणी समोर भेटला ना दुसऱ्या उमेदवाराचं हे, की सगळेजण एकमेकांना हॅलो हाय करायचे. कारण त्यांना माहिती असायचं निवडणूक संपल्यानंतर उद्या पुन्हा आपल्याला एकत्र बसून चहा प्यायचा आहे. एक्झॅक्टली हेच बदललंय. आता जे काही पर्सनली लोकांवर वार केले जातात, त्यांच्या कुटुंबांविषयी बोललं जातं किंवा त्यांच्या एकंदरीतच त्यांच्यावर जो काही वैयक्तिक खुन्नस काढला जातो, हा त्या काळी नव्हता. तेव्हा फक्त निवडणुकीपुरतं. म्हणजे बघा, असं असतं की राजकीय दृष्ट्या तुमचे विचार वेगळे असू शकतात. यू कॅन नॉट फोर्स मी. बरोबर. की तुमचे जे विचार आहेत ते तुमचे आहेत ना, आणि माझे आहेत. तुम्ही रिस्पेक्ट करा एकमेकांना. पण आता तसं नाही आहे. आता जे मला वाटतं ते बरोबर आहे आणि तूही हाच विचार कर. हे आता प्रत्येकजण एकमेकांच्यावर लादतंय. सो आय वॉज सेईंग की त्यावेळेला आम्ही दुपारी शांतता असायची आणि कारण आय थिंक मेमध्ये वगैरे ते इलेक्शन होतं, तेव्हाही थोडंफार गरम होतं, आत्तासारखं नाही. पण मग आम्ही थांबणार कुठे? ठाण्याला तसं खास कोणी नव्हतं. म्हणून मग आम्ही यांच्या घरी जायला लागलो दुपारी थोडा आराम करायला. दॅट्स हाऊ वी गॉट टू नो इच अदर. आणि त्यानंतर पुढची गोष्ट आम्हाला माहीतच आहे. काय आव्हाडांबद्दलचं आम्हाला जाणून घेणं फार आवडेल की आव्हाडांच्या आवडीनिवडी, त्यांची स्टाईल, त्यांचा डायलॉग, एक साथीदार, एक पार्टनर म्हणून काय सांगाल की आता त्यांचे कार्यकर्ते असतात, आपल्या नेत्यावरती प्रेम करतात, नेत्यांबद्दल बातम्या ऐकायला आवडतं. काय सांगाल की एक रॅपिड फायर सारखं आपण घेऊयात की आव्हाडांची एक आवडती स्टाईल तुम्हाला काय वाटते? तुम्हाला आव्हाडांची अशी कोणती स्टाईल आहे जी तुम्हाला आवडती? मे बी त्यांचा परखडपणा, त्यांचा एखादा डायलॉग, असा ठरलेला डायलॉग असेल जो तुमच्या की हां आता हे असं बोलणार? नाही, नॉट रिअली. त्यांचा आवडतं फूड डिश? खूप टिपिकल आहेत ते खाण्याच्या बाबतीत. त्यांना एका ठराविक प्रकारचंच पद्धतीचं जेवण आवडतं. पण असं फारसे नखरे नाही आहेत, म्हणजे खातात ते. पण काही थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलेलं ट्राय करतात. काही बोलत नाहीत. पण त्यांना त्यांचं जे पॅलेट आहे ते खूप लिमिटेड चवींसाठी बनलं आहे. अच्छा. हां, म्हणजे असं नाही आहे की तुम्ही आज म्हणाल आता पंजाबी स्टाईलचं करू का काय, असं नाही आहे. त्यांना त्यांचं टिपिकल गोष्ट आवडते. ही लाईक्स नॉनव्हेज बट ही डझंट माइंड व्हेजिटेरियन. ओके. फिरायला जायला कुठं आवडतं? एखादा स्पॉट ठरलेला? पार्टी ऑफिस, मतदारसंघ. त्यांचा आवडता परफ्यूम? त्यांना परफ्यूमची आवड आहे. त्यांना सगळेच परफ्यूम्स आवडतात. परफ्यूमचं त्यांचं कलेक्शन पण खूप आहे. लोक त्याच्यामुळे त्यांना दुसरं काय देत नाही, पण परफ्यूम्सच देतात. आणि ही युजेस ऑल टाईप्स. ओके. काय वाटतं आव्हाडांनी त्यांच्यात असा काय बदल करावा जो तुम्हाला आवडेल? आता स्वभाव बदलणं खूप कठीण आहे. आणि आता काय होतं, काही करून म्हणजे तसं वागून तो तुमचा स्वभावाचा एक भाग होतो. त्याच्यामुळे त्यांच्यात जर बदल घडवायचा आहे तर ही शुड जस्ट स्टॉप डुईंग पॉलिटिक्स फुल टाईम अँड ही शुड पे लिटल मोर अटेन्शन टू हिज सोशल लाईफ. बट ही ॲज आय सेड, त्यांना आता जेन्युइन फ्रेंड्स कोणी उरले आहेत का हा संशोधनाचा विषय. अरे बापरे. कारण काय होतं की त्यांना सोशलायझिंग करायला वेळ पण नाही आहे आणि त्यांची तशी मानसिकता नाही आहे. त्याच्यामुळे आय फील नाव की जितकी लोक त्यांच्या आजूबाजूला येतात ना, ते काही ना काहीतरी डोक्यामध्ये कामट घेऊनच येतात. सो दॅट जेन्युइनिटी इन फ्रेंडशिप ऑर वॉट एव्हर,
आय डोंट थिंक ही रिअली एन्जॉयज. म्हणजे वय आणि तुमचं स्थान समाजात, राजकारणात काही असो, मित्र असणं खूप महत्वाचं आहे. आहेच ना, वाय नॉट. म्हणजे तुम्ही आता कसं आहे, कोणाकडे तुम्ही मन नाही मोकळं करू शकत. हल्ली काहीच भरोसा नसतो. लोक जाऊन कुठेही सांगतात, बिकॉज त्यांनी तुमची TRP वाढते ना. त्याच्यामध्ये अर्ध खरं असतं, बहुतेक खोटं असतं. हे आता सगळ्यांनीच बघितलंय. स्पेशली राजकारणात इथून तिथे जाणारी लोक, एवढे वर्ष 20 वर्ष तुम्ही एखाद्या ठिकाणी होता, तेव्हा तुम्हाला खिळे नाही लागले, खुर्च्यांवर त्याच बसत होतात. पण मग तिथून जेव्हा तुम्ही दुसरीकडे जाता तेव्हा तुम्हाला भले काटेरी आसन असो, पण तुम्हाला त्या आसनामधले खिळे दिसायला लागतात. सो तुम्ही बोलायचं कोणाकडे, कोणाकडे तुम्ही मन मोकळं करायचं, हा पण एक खूप मोठा आणि जटिल गोष्ट. आता माझ्याकडे माझे शाळेचे फ्रेंड्स आहेत, त्यांना राजकारणातल्या मध्ये पण इंटरेस्ट नसतो. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा राजकारण सोडून मी सगळ्या गोष्टींवर बोलतो आमच्या शाळेचे. आणि मी तर खूप चांगल्या शाळेत होते त्यावेळेला, आमच्याकडे खूप शाळेच्या पण खूप गमती जमती आहेत, सो तसं त्यांच्याकडे दुर्दैवाने नाही आहे. आय डोंट नो वेदर ही लाईक्स इट ऑर नॉट. ही सेज की जे काही मी करतोय तुम्हाला त्रास होत असेल, पण मला मजा येते, सो ओके, या दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. आता तो त्यांचा एक स्वभाव झालाय, त्याला आपण काही करू शकत नाही. पण तुम्ही सोशली ऍक्टिव्ह असतात, तुम्ही जनता दरबार देखील भरवत असतात. काय वाटतं, हे काम करताना एक जाणीव असते, जाणीव आणि निवा हे खूप महत्वाचे असतात काम करताना. अशा काही स्टोरीज किंवा असे काही अनुभव तुम्हाला येतात जेव्हा तुम्ही जनता दरबार भरवतात, लोक त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन तुमच्याकडे येतात? काय वाटतं की आता चुटकीसरशी हे प्रॉब्लेम सुटणारे नसतात बरेच असे? आता हे जनता दरबार सुरू झालं, पण माझी सोशल सर्व्हिस सुरू झाली होती जेव्हा मी शाळेत होते. तेव्हा आम्ही असंच टाइमपास म्हणून ओल्ड एज होममध्ये जायचो अंधेरीला. त्याच्यानंतर 11वी पासून मी बऱ्याचशा NGOs बरोबर काम केलं. एअर इंडियामध्ये असताना आम्ही ड्रीम इंडिया म्हणून एक साधा NGO होता जो IITians चालवायचे. त्यांच्याबरोबर मी मानपाड्याला, म्हणजे मानपाडा एक एरिया आहे ठाण्यामध्ये, तिथे कॉस्मॉस नावाचा एक खूप मोठा प्रोजेक्ट येत होता आणि तिथे कन्स्ट्रक्शन वर्कर्स होते. त्यांच्या मुलांना आम्ही जाऊन शिकवायचो. त्यावेळेला ही आव्हाड राजकारणात होते, इनफॅक्ट शिक्षण मंडळातच होते. आणि पण माझं सुदैव हे होतं की बरीच वर्ष त्यांना माहीत नव्हतं की आव्हाडांशी माझं काही नातं आहे. आणि त्यामुळे ना मी खूप ओपनली काम करू शकले. कारण आपल्याकडे असं असतं की कुठलंही लेबल जर मला लागलं असेल तर लोकांच्या वागण्याची पूर्ण काय म्हणतात ती धाटणी एकदम बदलूनच जाते. कळलं ना. आणि जे मला नको, मला आजही आवडत नाही ते, आणि तेव्हा तर नकोच होतं. म्हणजे तेव्हा मस्तपैकी बसबिसने मी जायचे त्या मुलांबरोबर. एकदम जेन्युइन काम करणारे सोशल वर्कर्स तुम्ही त्यांना म्हणू शकता. स्वतःच्या खिशाला चाट लावून नोकऱ्या करून ते समाजाचं भलं करत होते. एक्झॅक्टली हेच मला सांगायचं आहे. जर तुम्हाला खरंच समाजाला सुधारायचं आहे तर तुम्हाला पॉलिटिक्समध्ये येण्याची गरज नाही, तुम्ही ते करू शकता. हे जनता दरबार आत्ता सुरू झाला, तो मला कोणीतरी सजेस्ट केलं की मॅम बरीच लोक तुमच्यापर्यंत पोचत नाही. आणि मी जिथे जनता दरबार घेते तो एरिया जो आहे तिथे 90% लोक मायनॉरिटी कम्युनिटीची आहेत. आणि त्या कम्युनिटीमध्ये इन जनरल बेसिकच खूपसे इश्यूज आहेत. जसं की बऱ्याचशा गोष्टी धर्माशी निगडीत ठेवून खूप चुकीच्या गोष्टी घडत आहेत. की म्हणजे लग्न झालेलं असताना बायकोला न विचारणं, दुसऱ्या लग्नाचा विचार करणं, किंवा घराबाहेर काढणं, किंवा असे खूप आहेत. असेच इश्यूज घेऊन महिला तुमच्याकडे येतात, बरोबर? असे आहेत. तिथे दुसरं काय झालंय की तिथे एक दुसरा खूप मोठा इश्यू आहे राहायचा, घरं. लिगल किंवा ऑफिशियल बिल्डिंग्समध्ये घरं घेणं हे कोणालाच परवडत नाही. आपल्याकडे बिल्डर लॉबी परत एक अशी आहे की जी लिटरली गव्हर्नमेंटला बराच वेळा पोसत असते. इलेक्शन्समध्ये फंड देणं किंवा जे काही ते करतात गव्हर्नमेंटसाठी, मला माहीत नाही. त्याच्यामुळे एक लिगल बिल्डिंग उभी करायला खूप वर्ष जातात, खूप पेपर वर्क असतं, खूपशे नॉर्म्स असतात. त्याच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाण, तुम्हाला एक एक फाईल पुढे सरकवायची,
त्याच्यामध्ये तो बिल्डर अर्धा जातो आणि मग त्याचा स्वतःचा प्रॉफिट आणि मग तो विकणार, त्याचं सगळं बांधकामाचा खर्च काढून. सो रेडी रेकनर जो रेट असतो तो इतका हाय असतो की बरेच लोक, म्हणजे आजच्या घडीला तर आम्ही घर नाही घेऊ शकत ऑफिशियल प्रॉपर. मग काय होतं, इलिगल कन्स्ट्रक्शन. मग त्याच्यामध्ये लोक पैसा गुंतवतात की प्रत्येकाला असं वाटतं की मी एकदमच स्लममध्ये राहते, माझं कुटुंब वाढतंय, यु नो. आणि आत्ताच्या सोशल मीडियाच्या चकाचक जगामध्ये लोकांना असं वाटतं की वा वा, माझ्याकडे पण हे सगळं असावं, किमान एक रूम आणि थोडं चांगलं, अगदीच कुडाच्या मातीच्या भिंती नव्हेत, सिमेंट कॉन्क्रीट असं. म्हणून मग ती लोक घराच्या मागे लागतात आणि तेव्हा ते त्या नेटमध्ये फसतात, इलिगल बिल्डर्सच्या नेक्ससमध्ये, ज्याच्यामध्ये खूप लोक इन्व्हॉल्व्ह असतात. आणि अर्धशिक्षित किंवा अशिक्षित लोक हे त्यांचं बेस्ट सावज आहे, कारण त्यांना काही कळत नसतं काय ॲग्रीमेंट करतात. असे पण फसवणुकीचे प्रकार खूप घडतात तिकडे. किंवा बिल्डरनी घर नाही दिलं किंवा चाळींचं घरामध्ये म्हणजे बिल्डिंग बांधली आहे पण टेनंट्सना घर नाही दिलं, ते त्यांनी विकून टाकलं. त्याला कमर्शियली फायदा होतो, टेनंटला फुकट घर द्यायला लागतं, मग त्याच्यासाठी भांडणं करा, असे काही. आणि आत्ता हल्ली जे काही आलंय ते मेडिकल हेल्प. आपल्या देशामध्ये आरोग्य व्यवस्थाची इतका बोजवार उडालेला आहे, इतका की सामान्य माणसाला कुठेही जाऊन इलाज करणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. तुमच्याकडे जर मेडिकल इन्शुरन्स नसेल तर देवच तुम्हाला तारू शकतोय. आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स इतके ओव्हरफ्लोईंग आहेत की बिचाऱ्यांना वाटत असेल की आपण चांगली सेवा द्यावी, पण हे त्यांच्या मानवी शक्तीच्या पलीकडची गोष्ट आहे. हे खरं आहे. तुम्ही आत्ता जर जे जाल तर तिथे जमिनीवर पेशंट्सना झोपवतात, हे अगदी फॅक्ट आहे, कारण त्यांच्याकडे जागा नाही आहे, यु नो. मग त्यांना कुठे ना कुठे जाऊन हात पसरायलाच लागतात. त्यामुळे आता मेडिकल हेल्प, दुसरं आणि एज्युकेशन, अशा सगळ्या गोष्टी खूप येतात जनता दरबारमध्ये. आम्ही शक्यतो त्याचं निवारण करायचा प्रयत्न करतो. काय वाटतं की एक आउटपुट मिळतं या कामात, Output समाधान मिळतं. मिळतं? त्यांनी खूप आमचे काय म्हणतात ते कॉन्टॅक्ट्स वाढतात. सो थोडं पॉलिटिकली असं झालं की जनता दरबारमध्ये जितकी लोकं आली होती, खूप लोकं येऊन गेली, त्यांचे सगळ्यांचे पर्सनल कॉन्टॅक्ट्स आमच्याकडे आहेत, ज्यांना आम्ही इलेक्शनमध्ये टच केलं, जे कम्प्लिटली नॉन पॉलिटिकल आहेत. ओके. कम्प्लिटली सगळेच काही वोटर्स पण नव्हते, पण ॲटलिस्ट आमच्याकडे त्यांचा एक डेटा आला. आणि दुसरं म्हणजे अशा लोकांना तुम्ही भेटत राहिलात ना की तुमचं ग्रासरूट कॉन्टॅक्ट किंवा तुमचं डोकं थोडंसं जमिनीवर राहतं की कुठच्याही पब्लिक लाईफमध्ये असणाऱ्या माणसाला हक्क आहे का हे म्हणायचा की वा वा, आज आपला देश कुठे पोचला आहे. अजिबात नाही आहे. आणि प्रॉबब्ली म्हणूनच आज मी जे काही बोलते किंवा माझे विचार आहेत तेवढे कडवट असतील, कारण आम्ही हा कडूपणा ज्यांच्या आयुष्यामध्ये आहे त्यांना आम्ही रोज बघतोय. तुम्हाला माहिती आहे का, आत्ता एका लेटेस्ट सर्वेनुसार, आता मला माहीत नाही लोकसंख्या किती आहे आपली नवीन जनगणनेनुसार, लेट्स टेक इट ॲज 140 कोटी. त्यातले फक्त 15 कोटी लोक आज चैनीच्या गोष्टी वापरू शकतात. आय एम टॉकिंग अबाउट गुड, नाईस, लाईट क्लास. या बाकीचे उरलेले लोक आजही जगण्याचा संघर्ष करतायत. हे मी नाही सांगत आहे, हा सर्वे सांगत आहे, जे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. कारण चॅनल्सना तर बावनकुळे ह्याच्याबद्दल हे बोलले, फलाना त्यांच्याबद्दल ते बोलले, आणि तुमच्यासारखी लोकही ते टच नाही करत, कारण तुम्हाला वाटतं ते कोणी बघणार नाही. बरोबर आहे. सो खूप सुपरफिशियल आयुष्य जगतोय आपण सगळेच, आणि आपल्याला आतमध्ये बघायचंच नाही, कोणाला इच्छाच नाही आहे की माझं चाललं आहे ना, माझ्या 4 भिंतींमध्ये माझा मुलगा आज IT आहे, माझी सून आज लाखो कमवते, माझा नातू आज 4 लाखाच्या शाळेमध्ये शिकतो, माझ्याकडे 2 गाड्या आहेत, 4 ड्रायव्हर आहेत, आम्ही पण त्यातलेच आहोत 2, आणि सो आय एम हॅपी. मी कधीतरी जाऊन काहीतरी 1000 रुपयाची देणगी दिली की माझं सामाजिक बांधिलकी संपली, त्यात समाधान मानून घेतात. पण तिथे ती सुरू व्हायला पाहिजे. ॲक्च्युली ती सुरू होत नाही. आणि सामाजिक काम आहे ना,
ते मुद्दामून कोणाला चाबूक मारून तुम्ही नाही करू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला आतून काहीतरी समोरच्यासाठी वाटावं लागतं, जी एक बेसिक ह्युमन फिलिंग आहे जी तुमच्यामध्ये असावी लागते. आणि ती फक्त माणसांसाठी नाही तर प्रत्येक जीवासाठी असावी लागते. झाड, पानं, फुलं, प्राणी, मात्र सगळ्यांसाठी. ती जर तुमच्याकडे नसेल तर तुमचं समाजामध्ये राहून काही पॉईंटच नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणूनच मी सांगते की काही असू दे, कोणी काही करू दे, पण जो एखाद्याला रोजगार देतो, शिक्षण देतो किंवा त्याचं जीणं चांगलं करतो ना, तो 1000 राजकारण्यांपेक्षा सज्जन आणि चांगला आणि सामाजिकदृष्ट्या द्रष्टामाण व्यक्ती आहे, असं माझं मत आहे. ओके, बरीच स्पष्ट मतं तुमची आम्हाला ऐकायला मिळाली. तुम्ही देखील ऐकली असेल. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? ह्या चर्चा तुम्हाला कशा वाटल्या, गप्पा कशा वाटल्या? तुमच्या प्रतिक्रिया, तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच गप्पा ऐकण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.